नमस्कार बालमित्रांनो, कशा आहात तुम्ही सगळे? आज आपण बघणार आहोत परिसर अभ्यास भाग 1 इयत्ता 4. या पुस्तकातील धडा क्रमांक 11 पाहू तरी शरीराच्या आत याचे स्वाध्याय आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया. प्रश्न अ, जरा डोके चालवा. 1. जोराने पळत गेल्यानंतर आपल्याला धाप का लागते? उत्तर, जोराने पळताना आपले हृदय जोरजोरात आकुंचन पावते व जास्त रक्ताचा पुरवठा करते. हृदय जोरात काम करू लागले की फुफ्फुसे देखील जोराने हवा मिसळण्यासाठी प्रसरण पावतात. त्यामुळे आपल्याला धाप लागते. प्रश्न आ, खालील प्रश्नांची उत्तरे द्या. 1. आंतरिंद्रिय म्हणजे काय? उत्तर, शरीराच्या आत असणारी इंद्रिये म्हणजे आंतरिंद्रिये होय. ती बाहेरून दिसत नाहीत. शरीराच्या महत्त्वाची कामे आंतरिंद्रिये करीत असतात. प्रश्न 2. पोटाच्या भागातील पोकळीच्या 2 भागांची नावे सांगा. बघा आता हा पोटाच्या भागाची जी पोकळी आहे त्यातले 2 भाग इथे दिलेले, उदर पोकळी आणि कटी पोकळी. आपलं उत्तर आहे पोटाच्या भागातील पोकळीच्या 2 भागांची नावे उदर पोकळी आणि कटी पोकळी अशी आहेत. प्रश्न 3. वक्ष पोकळीतील बरगड्यांच्या पिंजऱ्यात कोणती महत्वाची इंद्रिये असतात? आता ही वक्ष पोकळी त्यामधल्या बरगड्या, तर तिथे काय असतं बघा, हे हृदय आणि फुफ्फुसे हे 2 असतात. मग आता उत्तर बघूया आपण. वक्ष पोकळीतील बरगड्यांच्या पिंजऱ्यात हृदय आणि फुफ्फुसे ही 2 महत्वाची इंद्रिय असतात. प्रश्न 4. श्वास घेतल्याने छाती का फुगते? उत्तर, छातीच्या वक्ष पोकळीत हवा शिरत असल्यामुळे श्वास घेतल्याने छाती फुगते. प्रश्न 5. निसर्गाने मेंदूच्या वर कवटीचे कवच का घातले आहे? उत्तर, मेंदू अत्यंत महत्वाचे आंतरिंद्रिय आहे. मेंदूला इजा झाल्यास माणूस कायमचा अपंग होऊ शकतो आणि त्याला मृत्यू येऊ शकतो. यासाठी मेंदूचे परिपूर्ण रक्षण झाले पाहिजे. म्हणून निसर्गाने मेंदूच्या वर कवटीचे कवच घातले आहे. प्रश्न ई, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. 1. अन्नाच्या पचनाचे काम करणारे आंतरिंद्रिय टिंबटिंब असतात. उत्तर आहे उदर पोकळीमध्ये. 2. आपल्याला टिंबटिंब फुफ्फुसे असतात. उत्तर आहे 2. 3. हृदयाच्या प्रत्येक आकुंचनाला टिंबटिंब ठोका म्हणतात. उत्तर आहे हृदयाचा. 4. सर्व भावनांची टिंबटिंब आपल्याला मेंदूमध्ये होते. उत्तर आहे जाणीव. 5. मानवी शरीराची रचना खूप टिंबटिंब आहे. उत्तर आहे गुंतागुंतीची. प्रश्न ई, चूक की बरोबर ते लिहा. 1. ग्रासनलिका वक्ष पोकळीत असते. उत्तर बरोबर. 2. हृदय आपल्या मुठीपेक्षा किंचित मोठे असते. उत्तर आहे बरोबर. तोंडातल्या घासाचा ओलसर गोळा होतो. उत्तर आहे बरोबर. 4. ज्ञानेंद्रियांनी दिलेल्या माहितीचा अर्थही मेंदूमध्ये समजतो. उत्तर आहे बरोबर. प्रश्न उ, कारणे लिहा. 1. आंतरिंद्रिय जागच्या जागीच राहावी अशीच शरीराची रचना असते. उत्तर आहे आंतरिंद्रिय अतिशय महत्वाची कामे करतात. त्यामुळे ती सुरक्षित राहणे आवश्यक आहे. आपल्या हालचालींमुळे त्यांना इजा होऊ नये यासाठी ती शरीराच्या आत सुरक्षित पोकळ जागात असतात. 2.
शरीरभर पसरलेल्या रक्तवाहिन्यांतून रक्त खेळत ठेवावे लागते. उत्तर, आपल्या शरीरभर पसरलेल्या रक्तातून संपूर्ण शरीराला ऑक्सिजन युक्त हवा पोचवली जाते. आपल्या पचन झालेल्या अन्नातील पोषक द्रव्य देखील शरीरातील प्रत्येक कणाला पोचवले जाते. या कारणासाठी शरीरभर पसरलेल्या रक्तवाहिन्यांतून रक्त खेळत ठेवावे लागते. 3. मेंदूला परिपूर्ण संरक्षणाची जरुरी असते. उत्तर, मेंदू अत्यंत महत्त्वाचे आंतरिंद्रिय आहे. ते सर्व शरीराचे नियंत्रण करते. मेंदूला इजा झाली तर माणूस कायमचा अपंग होऊ शकतो. तो कदाचित मरणही पावतो. म्हणून कठीण कवचासारख्या कवटीने मेंदूला परिपूर्ण संरक्षण मिळालेले असते. प्रश्न उ, जोड्या जुळवा. तर गट अ मध्ये रक्त पुरवठा, श्वसन, घास जठरापर्यंत पोहोचवणे, हालचालींवर नियंत्रण. आणि गट ब मध्ये अन्ननलिका, हृदय, मेंदू, फुफ्फुसे. आता आपण उत्तरे बघूया. रक्त पुरवठाचे उत्तर आहे हृदय. श्वसनचे उत्तर आहे फुफ्फुसे. घास जठरापर्यंत पोहोचवणे याचे उत्तर आहे अन्ननलिका. आणि हालचालींवर नियंत्रण याचे उत्तर आहे मेंदू. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की एक लाईक करा. पुढील स्वाध्यायासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.